नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचे रेकॉर्ड ब्रेक वाटोळे सुरू आहेत. गेल्या 5 वर्षांच्या टर्ममध्ये आता महाराष्ट्राला नेमकं काय बघायचं राहिलंय असा प्रश्न विचारावा इतकी संतापजनक स्थिती आहे. काल मुंबईमध्ये भर सार्वजनिक ठिकाणी एका माजी मंत्र्याला गोळीबार करून संपवण्यात आलेला आहे. बाबा सिद्दीकी, जे आधी काँग्रेसमध्ये होते आणि सध्या अजित पवार गटाचे नेते होते, त्यांच्यावरती काल रात्री 9:30 वाजता गोळीबार झालेला आहे. धक्कादायक म्हणजे त्यांना वाय दर्जाची सिक्युरिटी अगदी 15 दिवसांपूर्वीच पुरवण्यात आलेली होती. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्राची इतकी दुबळी झालेली आहे किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आता महाराष्ट्रामध्ये या कायद्याला इतक्या हलक्यात घेत आहेत की वाय दर्जाची सिक्युरिटी एखाद्याला पुरवून सुद्धा त्यांना विश्वास आहे की वाय दर्जाची सिक्युरिटी असली म्हणून काय झालं तरी सुद्धा आम्ही तुमचा गोळीबारामध्ये तुमच्यावरती गोळीबार करू शकतो, तुम्हाला संपवू शकतो, इतका विश्वास या गुंडांना आलेला आहे. आणि ही महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्याची स्थिती आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये सगळ्या राजकारण्यांचं लक्ष दुसरे पक्ष फोडण्यामध्ये, आपल्याकडे आमदार वळवण्यामध्ये, आपापले पक्ष सांभाळण्यामध्ये खर्ची होती सगळी एनर्जी. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही आहे का. जर आमदारावरती, एका माजी आमदारावरती, एका माजी मंत्र्यावरती अशा पद्धतीनं गोळीबार होत असेल तर सामान्यांच्या सुरक्षेची नेमकी काय स्थिती असेल याची कल्पना केलेली बरी. बाबा सिद्दीकी हे बांद्रा पश्चिममधून 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले होते. 1999 पासून ते आमदार होते, मूळचे बिहारचे. त्याच्यानंतर NSUI मधून त्यांनी काँग्रेसच्या राजकारणाला सुरुवात केली आणि महाराष्ट्रामध्ये माजी मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत. अन्न आणि प्रशासन खात्याचे ते मंत्री होते. आणि त्यांच्यावरती म्हणजे एकतर बाबा सिद्दीकी हे बॉलिवूडच्या सगळ्या वर्तुळामध्ये सुद्धा इफ्तार पार्ट्यांसाठी खूप प्रसिद्ध होते. बांद्रा बॉय म्हणून त्यांना बघितलं जायचं. आणि लक्षात घ्या की मुंबईमध्ये बांद्रा हा तो परिसर आहे ज्या ठिकाणी अनेक फिल्मी कलाकारसुद्धा, अगदी सगळे सेलिब्रिटीज जे आहेत ते मोठमोठे, ते या परिसरामध्ये राहतात. आणि त्याच परिसराचे हे माजी आमदार होते. त्यामुळे त्यांची या सगळ्या कलाकारांमध्ये उठबस होती. 2008मध्ये ज्यावेळी सलमान खान आणि शाहरुख खानमध्ये थोडंसं वितुष्ट झाल्याच्या बातम्या होत्या, त्यावेळी त्या दोघांना एकत्र सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं गेलं ते बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये. एका बाजूला शाहरुख आणि एका बाजूला सलमान, असे दोघांच्या खांद्यावरती हात टाकून बाबा सिद्दीकी त्या पार्टीला आलेले होते. मी याच्यासाठी सांगतोय कारण जर बाबा सिद्दीकी यांचा अशा गोळीबारामध्ये थेट खून होत असेल, त्यांची हत्या होत असेल, तर याचा एक मेसेज किंवा याच्याबद्दलची जी सगळी भीती जी आहे ती बॉलिवूडमधल्या कलाकारांना सुद्धा त्यांच्यासाठी एक अप्रत्यक्ष मेसेज याच्यामध्ये दडलेला आहे. आणि त्यामुळं इतक्या वाईट पद्धतीने महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेची ही स्थिती आहे. फेसबुक म्हणजे याच वर्षभरामध्ये आपण बघितलं की फेसबुक लाईव्हमध्ये एका राजकीय नेत्याचा गोळीबार झाला. अभिषेक घोसाळकर यांना अशाच पद्धतीनं संपवलं गेलं. त्याच्यानंतर एक आमदार दुसऱ्या एका पक्षाच्या नगरसेवकावरती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो. ही सुद्धा घटना महाराष्ट्रानं याच गेल्या वर्षभरात, 1.5 वर्षात पाहिली. आणि आता थेट एका माजी मंत्र्यावरती गोळीबार होतो आणि तो देखील मुंबईमध्ये. 90च्या दशकामध्ये आपण मुंबईमध्ये गँग वॉर, जंगलराज सारख्या गोष्टी ऐकत होतो आणि त्याच गोष्टींची पुनरावृत्ती आता पुन्हा होताना दिसते. आणि लक्षात घ्या की वाय दर्जाची सिक्युरिटी त्यांना अगदी 15 दिवसांपूर्वी देण्यात आलेली होती. आणि वाय दर्जाची सिक्युरिटी याचा अर्थ काय असतो तर 2 NSG कमांडो, 8 सिनियर पोलीस जवान जे आहेत ते तुमच्या सोबत असतात आणि सोबतच 2 पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर्स. इतकी सगळी व्यवस्था जर तुमच्या दिमतीला असेल आणि तरीसुद्धा गोळ्या घालून संपवलं जात असेल तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची नेमकी काय स्थिती गुन्हेगारांनी ठेवलेली आहे याचा विचार केलेला बरा. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येपाठीमागं नेमकं काय कारण आहे हे अजूनही उघडकीस आलेलं नाही आहे. पण एक हरियाणामधला आणि एक UP मधला अशा 2 संशयितांना याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. सुरुवातीला जी कारणं सांगितली जात होती त्याच्यामध्ये जी हरियाणामधली लॉरेन बिश्नोई गँग आहे त्यांचा याच्यामध्ये काही संबंध आहे का असं सुद्धा म्हटलं जात होतं. काहींचं असं म्हणणं आहे की बांद्र्यातल्या एका SRA रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या संदर्भात काही वैर त्यांचं झालेलं होतं आणि त्याच्यातून हा गोळीबार झालेला आहे. नेमकं कारण अजून आपल्याला कळलेलं नाही आहे. पण मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या घटनेबद्दल नेमकं काय म्हटलंय, जेव्हा 2 संशयितांना अटक झाली
ते ऐका. बाबा सिद्दीकी याच्यावर गोळीबार झाला, अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि त्या संदर्भात मी डॉक्टरांशी अगोदर बोललो होतो आणि पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यामध्ये 2 आरोपी अरेस्ट आहेत, एक यूपीचा आहे, एक हरियाणाचा आहे आणि एक आरोपी फरार आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी पोलिसांना निर्देश दिलेले आहेत की मुंबईमध्ये कुठल्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था कोणी हातात घेता कामा नये, गॅंगवार वगैरे कोणी डोकं वर काढता कामा नये, याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. कठोर कारवाई करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत आणि पोलिसांची कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये मुंबई पोलिसांचं नाव आहे आणि त्यामुळे या आरोपीला तात्काळ पकडतील आणि त्याच्यावर कडक कारवाई करतील. तिन्ही लोक जे आहेत यांच्यावर बाबा सिद्दीकी यांच्यावर जो हल्ला केलेला आहे या हल्ल्यासंदर्भात तात्काळ यांच्यावर कठोर कारवाई होईल आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिले आहेत. 2 आरोपी 3 ते 4 राऊंड रात्री 9:30च्या दरम्यान झिशान सिद्दीकी जे स्वतः आमदार आहेत त्यांच्या ऑफिसच्या बाहेर बाबा सिद्दीकी यांच्यावरती फायर करण्यात आले. मांद्रेपूरमधल्या राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला. निर्मलनगर भागामध्ये फटाके वाजत असताना बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळीबार झाला आणि त्यातली एक गोळी जी आहे ती सिद्दीकी यांच्या छातीला लागली. त्याच्यानंतर त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. जेव्हा ही घटना घडली, गोळीबार झाल्याचं वृत्त समजलं, त्याच्यानंतर झिशान सिद्दीकीसुद्धा तिथं पोहोचले. अभिनेता संजय दत्तसुद्धा रुग्णालयामध्ये पोहोचला. मध्यरात्री 3 वाजता सलमान खानसुद्धा तिथं पोहोचलेला होता आणि बाबा सिद्दीकींनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये समावेश केलेला होता. काँग्रेसमध्ये आपला वापर जो आहे तो केवळ कडीपत्त्यासारखा केला जातोय, आपल्याला कुठंही फक्त वापरलं जातंय, ही त्यांची त्यावेळी प्रतिक्रिया होती. झिशान सिद्दीकी जे त्यांचे पुत्र आहेत, आमदार आहेत स्वतः, ते सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये येतील असं म्हटलं जात होतं. पण त्याच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे राजकीय हडकंप जो आहे तो याच्यामुळे माजलेला आहे, कारण आता विधानसभेची निवडणूक सुद्धा तोंडावर आहे आणि त्यावेळी ही घटना घडलेली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी ट्विटवरून असं म्हटलंय, सरकारवरती टीका केली आहे की जर कायदा आणि सुव्यवस्थेसारखी गोष्ट इतक्या सौम्यपणाने राजकारणी जर कारभार करत असतील तर त्याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. आणि साहजिक आहे की या सगळ्या घटनेमुळं मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. या गेल्या काही वर्षामध्ये आपण बघतोय की इतक्या भयानक घटना घडलेल्या आहेत आणि मुळामध्ये राज्य कायद्याचं आहे की नाही. गृहमंत्री एकीकडे वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय घोषणा करतायत, पण या गुन्हेगारांना जरब बसवण्यामध्ये, कायद्याचा धाक बसवण्यामध्ये मात्र इतके अयशस्वी ठरलेले आहेत का, हा प्रश्न आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागचं नेमकं कारण काय आहे हे आपल्याला अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. पण एक नक्की आहे की ज्या पद्धतीनं बाबा सिद्दीकी यांची पर्सनॅलिटी होती, अनेक जणांचं म्हणणं आहे की त्यांचं वैर राजकीय कोणाशी नव्हतं, राजकीय टीका टिप्पणी करण्यामध्ये ते फारसे दिसत नसायचे. इफ्तार पार्ट्या ज्या आहेत त्या त्यांच्या खूप प्रसिद्ध होत्या आणि सगळे बॉलिवूड सेलिब्रिटी जे आहेत ते या पार्ट्यांसाठी हजेरी लावायचे. त्यामुळं एक प्रकारे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनं एक मेसेज जो आहे तो बॉलिवूडला सुद्धा देण्याचा प्रयत्न झालेला आहे का, हे बघायला हवं. आचारसंहिता लागायला आता अजून काही तास आहेत. त्याच्या आधी आता अजून एक घटना जी महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लावेल अशी घडली आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? या 5 वर्षांमध्ये आता नेमकं काय बघायचं राहिलेलं आहे? तुमच्या या घटनेबद्दलच्या कमेंट्स नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.